नमस्कार मित्रांनो, तर कमळी मालिकेच्या उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की निंगीला आता अनेकाच्या मुलींनी जबरदस्त मारहाण केलेली असते. अनेकाने काही गुंड मुलींना आपल्या कॉलेजमध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि निंगीला मारहाण करायला सांगितलेली असते. त्या मुली निंगीला उचलून एका रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे तिला लाठीकाठीने, लाथाबुक्क्याने जबरदस्त मारतात. प्राजक्ता हे सगळं बघत असते. ती त्या मुलींना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्या काही ऐकत नसतात. प्राजक्ता आता सगळ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करते, पण तिला कॉलेजमधली मुलं-मुली कोणीही मदत करत नाही. आता ती कमळीला गाठते आणि कमळीला सगळं काही सांगते. कमळी म्हणते, "बापरे! निंगीला कोण मारतंय?" दोघीजणी निंगीकडे धावतच जातात. त्या मुली तिथून पळून निघून गेलेल्या असतात. मात्र आता कमळी खूप घाबरलेली असते, की निंगीला यातून कसं वाचवायचं? ती म्हणते, "अरे देवा! हे इलेक्शन आता निंगीच्या जीवावरच बेततंय की काय? आणि निंगी उठ ना गं, काय झालंय तुला? काहीतरी बोल ना." पण निंगी बेशुद्ध असते आणि कमळी मात्र घाबरलेली असते. प्राजक्ता घाईघाईत ऋषीला फोन करते. ऋषी म्हणतो, "हे सगळं कसं काय झालं आणि कोणी केलं?" तेवढ्यात आता प्राजक्ता म्हणते, "ते माहीत नाही. आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय. तुम्ही सुद्धा तिथे जा दादा." आणि ती असं बोलून फोन कट करते. इकडे निंगीला आता कमळी प्राजक्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. इकडे अन्नपूर्णा आजींना समजलेलं असतं की अनिका कॉलेजमध्ये काय काय कामं करते आणि मतं विकत घेण्यासाठी तिने सगळ्यांना चक्क महागडे गिफ्ट्स वाटलेले आहे. त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी रागिनी, कामिनी यांना बोलावून घेतात आणि म्हणत असतात, "हा काय प्रकार आहे? अनिका कॉलेजमध्ये काय उद्योग करते? तुम्हाला माहिती नाही असं म्हणूच नका. ती तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललेली आहे. माझी नात तर अजिबात शोभत नाही. तुमचे सगळे संस्कार तिच्यामध्ये उतरले आणि अजिबात तिच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनिका जे काही कॉलेजमध्ये करते ना, ते जर काही खरं असेल तर मी तिच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करणार आहे आणि ह्याला सगळ्यांना तुम्ही जबाबदार असणार आहात. मला समजलंय की तिने कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरीच्या पदासाठी मतं विकत घेतली. सगळ्यांना महागडी गिफ्ट्स ती देत आहे आणि हे जर का खरं असेल तर तिच्यासोबत आता मी काय करते ना तेच बघा." अन्नपूर्णा आजी खूप संतापलेल्या असतात. हे ऐकून आता रागिनी सुद्धा खूप घाबरलेली असते. काय करावं तिला कळत नसतं. आता मात्र अन्नपूर्णा आजीच आपल्या स्टाईलने अनिकाला सरळ करणार असतात. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.